नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सखीने खूप मोठा स्टँड घेतलेला आहे, तो म्हणजे सरकारांच्या विरोधात जाण्याचा. खरं तर सरकारांच्या विरोधात जाण्याचा निर्णय कोणीच घेऊ शकत नाही, पण तो निर्णय मात्र सखीने घेऊन एक मोठी गोष्ट केलेली आहे. कारण सखी सरकारांच्या विरोधात गेलेली आहे. सरकारांच्या विरोधात जात सखीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळं सरकारांची जी वाट लागलेली आहे ना, ती पाहण्यासारखी आहे. कारण इकडे सरकारांना माहिती आहे सखी जर घर सोडून गेली तर काही खरं नाहीये, आपण भिकारी होऊ, या गोष्टीची भीती सरकारांना जरा जास्तच वाटत आहे. आणि त्याचमुळं सरकारांनी सखीला माघारी आणण्यासाठी एक निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे स्वतःच्या हाताची नस कापून घेण्याचा. पण आता बघा प्रेक्षकांना, नस पण कशी कापून घेतली, जिथे नस आहे का नाही याचाही प्रश्न नाही, तशा ठिकाणी कापून घेतलेला आहे. आणि बिचारा सखीला व्हिडिओ कॉल करून सांगितलंय, जर तू माघारी आली नाही तर मी जीव देणार आहे. आणि सखी मात्र बिचारी आईच्या काळजीने पुन्हा माघारी यायला निघते. सखीला वाईट वाटतं की आपली आई असं आपल्याशी वागत आहे, तरीही आपण घर सोडलं तर आईला त्रास झालेला आहे आणि म्हणून सखी परत यायला निघालेली असते. जेव्हा ती येत असते तिच्या हातात पुस्तकं, बॅग सगळं असतं आणि अचानक खूप ट्रॅफिक लागलेलं असतं आणि त्याचमुळं सखी त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेली असते. तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तिची मदत कान्हा करत आहे. कान्हा तिच्या मदतीला धावून आलेला आहे आणि त्याचवेळी सखी आणि कान्हा दोघंही निघालेले आहेत. म्हणजेच कान्हाने सखीला गाडीवरती आणलेलं आहे. कान्हा आणि सखीची ही जी भेट आहे ती अशा पद्धतीने घडत आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी आजच्या भागाचा रिव्ह्यू पाहणं गरजेचं आहे. तर आपण आजच्या भागाच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. कान्हाच्या अंगावरती पैसे उधळलेले असतात. ते एक एक पैशाची जी नोट आहे ती आता कान्हा आणि तिथं असलेले वॉचमन ते गोळा करत असतात. तेवढ्यातच समोरून सखी आलेली असते. कान्हा म्हणत असतो की लक्ष्मी आहे खाली. हे सगळं चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच सखीने एवढं सगळं केलेलं असलं तरीही काही गोष्टी अशा असतात की सखी तिथे येऊन उभी असते. कान्हा म्हणत असतो की पैसे आहेत, तेव्हा सखी म्हणत असते की हो लक्ष्मी आहे ती, आणि तिने खरंच ते पैसे उचललेले असतात आणि कान्हाच्या हातात दिलेले असतात. आणि तेव्हा तो म्हणत असतो की खरंच पैसे असेल तर सगळं आहे, पैसे नसतील तर काहीच होऊ शकत नाही. तेव्हा मात्र सखी त्याला म्हणत असते, शेवटी तू पण त्याच्यावरच आला ना, तुलाही तेच वाटत आहे, पैशांशिवाय काही होत नाहीये, शेवटी तूही तीच लायकी दाखवलेली आहे. अशा भाषेत सखीचं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र कान्हा म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, बेबी सरकार, तुम्ही या महालात राहता, एवढे चांगले कपडे घालता, एवढं सगळं तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्हाला आज असं वाटत आहे, पण जेव्हा बाहेर येऊन बघा, एक एक घासासाठी जेव्हा तुम्हाला भटकावं लागतं तेव्हा तुम्हाला कळेल की काय प्रॉब्लेम होऊ शकतात आणि आयुष्यात काय होऊ शकतं. असं इकडे कान्हा बोलत असतो आणि सखी मात्र शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असते. खरं तर कान्हालाही खूप वाईट वाटत असतं, कारण त्याला माहिती आहे तो गरिबीत काय राहिलेला आहे. तेव्हा सखी म्हणते, मग स्वप्नांचं काय? जेव्हा तुम्ही पैशांच्या मागे धावता तेव्हा तुमच्या स्वप्नांचं काय होतं याचा विचार केलाय का? कारण या पैशांचा काहीच उपयोग नाहीये जर स्वप्न तुमची पूर्ण होणार नसतील तर. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही चुकीच्या ठिकाणी हा प्रश्न विचारलाय. कसं आहे माहिती आहे का, आई बाबा आणि बाबा साईबाबाला हा प्रश्न विचारायचा, कारण मी त्यांच्याकडेच या प्रश्नाचं उत्तर मागत असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला तिथेच मिळत असतं, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र सखी म्हणत असते की चालेल, आता सखीने ठरवलेलं आहे बरोबर आहे, साईबाबाकडेच गेलं पाहिजे. आणि हे कान्हाच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं, म्हणून कान्हा सखीची साथ देत असतो, सखीच्या मदतीला धावून येत असतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात. खरं तर कान्हा जे करत असतो ते फक्त आणि फक्त त्याच्या स्वतःसाठी करत असतो, कारण तो गरिबीत जगलेला आहे. सखीला आठवतं की लहान असताना तिच्या आईने तिला सांगितलं होतं, जेव्हा कधी तुला गरज पडेल तेव्हा तू कसलंही टेन्शन घेऊ नको, डायरेक्ट इथे दारात ये, असं तिला सांगितलेलं असतं. आणि साईबाबाच्या चरणी ये आणि तिथं येऊन ह्या सगळ्या गोष्टी बघ, असं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र सखीला ती गोष्ट आठवते आणि मग कान्हा ते जे पैसे आहेत त्या नोकरांना देतो आणि त्यांना म्हणतो की काळजी करू नका, तुमची नोकरी मी खाणार नाही आहे, कारण ही नोकरी माझ्या लायकीचीच नाही आहे, त्याच्यामुळं मी इथं नोकरी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हणत कान्हाने त्याची बॅग उचललेली आहे आणि बॅग घेऊन आता तो निघालेला असतो. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र सखी पाहत असते आणि सखीला आठवतं की ते म्हणजे त्या कान्हाने जे उत्तर दिलेलं आहे, कान्हाने जे तिला सांगितलेलं आहे त्या गोष्टी तिला आठवत असतात आणि म्हणूनच सखी आता तिकडे जायला ठरवते. सखीला आठवतं, सखी म्हणत असते की आता माझ्यापुढे दोन गोष्टी आहेत, एक तर लग्न करायचं किंवा
या माझ्या बाबांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे, त्यासाठी मला गेलंच पाहिजे. मग मी साईबाबाच्या चरणी जाते आणि तिथं जाऊन बोलून बघते. तिथं जर मला उत्तर मिळालं, साईबाबा मला सांगेल ना काय करायचं आहे ते, असं सखीच्या डोक्यात येतं आणि सखी साईबाबाकडे जायचं ठरवते. इकडे आता ज्या रूममध्ये सखीच्या बाबांना कोंडून ठेवलेलं आहे, डांबून ठेवलेलं आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही, त्या रूममध्ये आता तेजस्विनी आलेली असते. आणि मग तेजस्विनी तिच्या हातामध्ये जो आरसा असतो तो आरसा फोडते आणि म्हणते की तुझ्यामुळं, त्या व्हीलमधल्या तुझ्या एका वाक्यामुळं इथे माझ्या स्वप्नांचा चुराडा झालेला आहे. कारण ह्या कामत साम्राज्याची मला मालकीण व्हायचं होतं आणि तुझ्यामुळं या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरलेलं आहे. या सगळ्याला जबाबदार फक्त तू आहेस, असं म्हणत ती चिडलेली असते आणि ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात त्याच वेळीस आता इकडे हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा ती येते आणि तिथे सखीच्या जे बाबा असतात तिथं त्यांना म्हणत असते तुझ्यामुळं झालंय, तुझ्यामुळं ती भिकारडी मुलगी, दळभद्री मुलगी तू जन्माला घातलेली आहेस आणि त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं ती बोलत असते. खरं तर या गोष्टींचा तिला खूप त्रास होत असतो. कारण आत्ता यामुळं तर म्हणजे त्या विलमध्ये जी अट आहे, जर सखीचं लग्न नाही झालं तर सगळी संपत्ती जी आहे त्याची ट्रस्ट होणार आहे आणि सखीच्या खर्चासाठी फक्त त्यातून पैसे दिले जाणार आहेत. आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग या सगळ्या गोष्टींसाठीच आता इकडे सखी आता आलेली असते, ती म्हणजे साईबाबाकडे येऊन सखी बोलत असते. सखी म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं हे चालू आहे. आणि मग सखी म्हणत असते साईबाबा सांग, 2 प्रश्न आहेत माझ्याकडे, बाबा तुम्ही उत्तर द्या मला, या 2 प्रश्नांची उत्तरं मला शोधायची आहेत, मी काय केलं पाहिजे मला कळत नाहीये. असं म्हणत सखी तिथं साईबाबांना साकडं घालत असते, त्यांच्या पुढं मागणं मागत असते. आणि तेव्हा मात्र सखी म्हणत असते की आठवतंय मला, बरोबर आहे, तिला त्यावेळेस लहान असताना आईनं सांगितलेलं देवबाप्पा आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो. मग काय करायचं, 2 फुलं घ्यायची आणि दोन्ही बाजूला ठेवायची आणि मग 2 इच्छा आपल्या बोलायच्या, मग कोणतं फूल पडतंय ते बघायचं आणि त्याच्यावर ठरवायचं. तेव्हा सखीला ती गोष्ट आठवते आणि सखीने सुद्धा आता इथे कौल मागायला सुरुवात केलेली असते. देवाकडे ती कौल मागत असते आणि त्याच वेळी सखीलाही आता या प्रश्नाचं उत्तर हवं असतं आणि म्हणून सखी म्हणते की चालेल मीही कौल लावेल. असं म्हणत सखीने तिथे कौल लावायला घेतलेलं असतो. देवी आईला कौल लावत असतं, इकडे बाप्पाला ती साईबाबांना कौल लावत असते आणि सखी म्हणते की चालेल. त्याचवेळी कान्हा मात्र तिथं असतो आणि लांबून हे सगळं पाहत असतो. सखी म्हणत असते की एक आहे बाबांच्या विलनुसार लग्न करायचं आणि दुसरं आहे ते म्हणजे बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं. साईबाबा तुम्हीच मला उत्तर द्या, मी काय करू तुम्ही सांगा मला, तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. असं इकडे सखी बोलत असते आणि सखीच्या डोक्यात हे सगळं चालू असतं. तेव्हा मात्र आता इकडे जी तेजस्विनी आहे तिला खूप राग आलेला असतो. तिला ह्या गोष्टी पटलेल्याच नसतात, तिला पटत नसतात म्हणण्यापेक्षा पचतच नाही आहेत की असं कसं होऊ शकतं. कारण हिचं एवढं कसं, हीच का, आणि ह्याने असं व्हील का बनवून ठेवलेलं आहे, असे प्रश्न तिला पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिला हवी असतात. त्यासाठी सखी आता तिथे आलेली असते. इकडे तेजस्विनी आलेली असते. ती म्हणत असते की हे बघ, लय आनंद होऊन साजरा करू नकोस, तुझ्या मुलीचं लग्न मी अशा लोकमानसाशी लावणार आहे की जो आयुष्यभर माझे पाय चाटत राहील आणि आयुष्यभर तुला फक्त तडफडावंच लागेल आणि तुझी मुलगी स्वप्न तिचं पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडेल, रस्त्यावर येईल आणि तेव्हा तिची झालेली दुर्दशा बघायला सुद्धा मी तुला जिवंत ठेवणार नाही. अशा पद्धतीने ती बोलत असते आणि आनंद व्यक्त करत असते. कारण या साम्राज्याची फक्त एकच मालकीण आहे, ती म्हणजे तेजस्विनी सरकार. लोक मला काय म्हणतात, सरकार, असं तिचं चाललेलं असतं. इकडे सखी आता साईबाबांच्या पुढे तिथे घंटा वाजवत असते आणि त्यांना मागणं मागत असते की काय कसं करू मी हे सगळं, असे अनेक प्रश्न सखीला पडलेले असतात आणि सखी मात्र त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता सखी विचार करते आणि पुढं पाहते तर तिला कौल दिलेला असतो साईबाबांनी तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कौल दिलेला असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा सखी पाहते आणि सखी म्हणते की आता तेच करणार आहे मी.
आणि त्याचबरोबर आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला शोधायची असतात. त्याचं उत्तर तिला मिळालेलं आहे ते म्हणजे तिची स्वप्नपूर्ती. आणि हे सगळं पॉसिबल झालेलं असतं ते म्हणजे कान्हामुळे. कान्हाने तिथं येऊन फुंकर मारलेली असते आणि उजव्या बाजूचं कौल मिळालेला असतो. तेव्हा मात्र सखी खुश होते. तिचे स्वप्न तिला पूर्ण करायचे आहेत, त्यासाठी आता ती बाहेर पडणार असते. आणि तेव्हा मात्र साईबाबांच्या आशीर्वादाने आता आपण पुढे जाणार आहोत या गोष्टीची जाणीव तिलाही झालेली असते. खरं तर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र सखीच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने आता आनंद येणार असतो. सखीचं आयुष्य जे आहे ते सुखकर होणार असतं हे आपल्याला पाहायला मिळतं. तर सखी आता निर्णय घेते, आता मला साईबाबांचं ऐकावंच लागणार आहे माझ्या बाबांच्या स्वप्नासाठी. आणि मग सखीचा निर्णय झालेला आहे आता बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं. म्हणून सखी आता निघत असते आणि मग कान्हा तिथे पाहत असतो. तेवढ्यात त्याचा मागून एक मित्र येतो आणि तो म्हणतो, काय रे हे? तेव्हा तो म्हणत असतो, अरे केवढा घाबरलो मी, तुला कळतंय का? असं म्हणत तो बोलायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र तो म्हणतो की काय झालं, मग अशी कामं करायचीच कशाला तू? आता मी बघितलं तू काय केलेलं आहेस, तूच फुंकर मारलीस ना आणि तुझ्यामुळेच तो कौल मिळालेला आहे ना. तेव्हा कान्हा म्हणत असतो, हो रे, मला माहिती आहे, मी साईबाबांची माफी मागितलेली आहे, कारण त्या मुलीच्या स्वप्नासाठी मी हे सगळं केलेलं आहे. मला ना तिची काळजी वाटत होती, पण कशासाठी, तुझा काय फायदा याच्यामध्ये, हे बोललं जातं. तेव्हा कान्हा म्हणत असतो की नोकरी, मला नोकरी मिळणार आहे त्याच्यामुळं. असं सगळं कान्हाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तो म्हणत असतो की असं आहे का? तेव्हा मात्र कान्हाने सगळ्या गोष्टी त्याला सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कान्हा आता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र कान्हा ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून बोलत असतो. त्याला माहिती असतं की काय होणार आहे पुढं. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्याला जाणीव असते. सखी आता घरी येते, बॅग भरायला सुरुवात करते. जेव्हा ती बॅग भरत असते तेव्हा सुद्धा तिच्या लक्षात येतं तो म्हणजे तो आईचा आणि तिचा असलेला फोटो. आईबरोबरचे फोटो असतात. तो फोटो फ्रेम ती हातात घेते आणि म्हणत असते की मान्य आहे मला, पण मला कळतच नाही आहे की सरकार झाल्यापासून माझी आई अशी का वागत आहे माझ्याशी. या प्रश्नांची उत्तरं सखीला हवी असतात. सखीने आता बॅग उचललेली असते आणि ती घराच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेते. ती म्हणत असते की मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मग ती लहान असतानाचे बाबांसोबतचे तिचे फोटो असतात आणि ते फोटो ती पाहू लागते. खरं तर या सगळ्या गोष्टी घडत असतात त्या म्हणजे खूपच छान पद्धतीने झालेलं असतं. फायनली सखीची इच्छा पूर्ण होणार असते आणि सखीने आता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर सखी आईचा फोटो हातात घेते आणि म्हणते की एवढी कठोर कशी झालीस ग तू आई, तू अशी का वागतेस माझ्याशी, कारण तू आधी अशी नव्हतीस. असं म्हणत सखी आईला बोलत असते आणि त्याचबरोबर सखी रडतसुद्धा असते. पण आज मला हा निर्णय घ्यावा लागत आहे असं म्हणत सखी घराबाहेर पडायचं ठरवते. सखीला वाईटही वाटत असतं की काहीही झालं तरीही आपली आई आहे, आपल्या आईला सोडून आपण नाही गेलं पाहिजे. पण त्या आईचा क्रूरपणा किती आहे हे सखीला माहिती आहे. आई सखीशी कशा पद्धतीने वागत असते हे सुद्धा माहिती आहे. सगळ्यांच्या समोर, मीडियाच्या समोर दाखवायचं वेगळं असतं आणि जेव्हा प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा सखीची आई तिला अगदी तिला शारीरिक इजासुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. हे सखीलाही माहिती आहे, पण सखी फक्त एकच विचार करते की आज ना उद्या मला आई म्हणेल की तू माझी मुलगी आहेस, असं तिला वाटत असतं. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सखी निघालेली असते आणि जेव्हा सखी जात आहे तेव्हा मात्र सखीला व्हिडिओ कॉल येतो आणि तो व्हिडिओ कॉल केलेला असतो तो म्हणजे सरकारांनी. आणि सरकारांनी सांगितलेलं असतं की तू गेलेली आहेस ना, मग आता तुझी आई पण राहणार नाही एवढं लक्षात ठेव. इमोशनल ब्लॅकमेलिंग चालू असतं आणि असं म्हणत हातामध्ये चाकू घेतलेला असतो आणि त्या चाकूने स्वतःवरती वार करून घेतलेला असतो. तेव्हा मात्र सखी आई जोर करून जोरात ओरडते. कॅब ड्रायव्हर असतात ते म्हणतात, मॅडम ट्रॅफिक खूप झालेलं आहे. सखी गाडीतून उतरते आणि चालत निघालेली असते. तेव्हा मात्र तिच्या हातामध्ये पुस्तकं, पाठीवर बॅग, ह्या सगळ्या गोष्टींची तिला सवय नसते असं चालणं वगैरे, कारण ती एवढ्या मोठ्या साम्राज्याची मालकीण आहे, एवढ्या मोठ्या घरात राहिलेली आहे. आणि आता मात्र सखीकडे कोणता पर्याय नसतो. हातातली पुस्तकं पडतात, ती वाकून उचलत असते आणि समोरून कान्हा येतो, गाडी घेऊन आलेला असतो. मग कान्हा म्हणतो की बसा गाडीवर. आता सखीला तो गाडीवर बसवतो आणि तिला घेऊन चाललेला असतो. आता कान्हा सखीला घेऊन घरी आलेला आहे आणि त्याचबरोबर सरकार. हे सगळं कसं होणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.